मुंबईमधून शिक्षण पूर्ण करून मी नुकताच गावी परत आलो होतो. घरची परिस्थिती फारशी बरी नव्हती. आमच्यासाठी घरात एखादी नवीन वस्तू आणायचे झाले तर विचार करून, खूप मेहनत करून पैसे साठवून, कधी काळी पोटाला चिमटा घेऊन, तेव्हा कुठे घरात टीव्ही वगैरे अशा वस्तू येत असत. त्यात मी मुंबईला शिकायला असल्याने खर्च खूपच कमी केला होता. तो पास झाला आहे. त्याचं शेवटचं वर्ष होतं. आता तो गावात परत येईल किंवा नोकरीला लागेल या आशेने बाबा आनंदी होते. मलाही त्या गोष्टींची जाणीव होती. त्यामुळे मी जे काही पैसे माझ्याकडे उरले होते ते वापस घरी आणले होते. रक्कम बऱ्यापैकी होती. मी बाबांना ते पैसे वापस दिले. त्यावर बाबा म्हणाले, "काय र, कसं काय राहिले एवढे पैसे? खर्च केले नाही का? म्हण की मुंबईत खूप महाग आहे सगळं, म्हणून मी पाठवित होतो जास्तीचे पैसे तुला." मी म्हणालो, "नाही बाबा, बाहेर कुठे गेलोच नाही. अभ्यास एवढा असायचा, न मला वेळ मिळत होता. मी कुठे फिरायला गेलो होतो. हॉस्टेलला फीस एवढी पण नव्हती." बाबा म्हणाले, "ठीक आहे, तुला जसे चांगले वाटेल. पण पोरा, किती खराब झालास. निव्वळ ढिला झाला बघ. आता जरा घरात बस. शरीर पहिल्यासारखं झालं पाहिजे. मग जा नोकरीला, बर का." एवढं बोलून आम्ही जेवण वगैरे करून घेतले. 1-2 दिवसानंतर बाबा घरी आले आणि म्हणाले, "चल माझ्यासोबत." मी म्हणालो, "कुठे जायचे आहे?" ते म्हणाले, "चल, काम आहे जरा." ते मला बाजूच्या गावात घेऊन गेले आणि त्या ठिकाणी गेल्यावर एक इसम, त्या दोघांचं बोलणं वगैरे झालं आणि त्याने एक चावी बाबांच्या हातात दिली. बाबा मला म्हणाले, "तुला मोटरसायकल चालवता येते नव्ह? ही चावी घे आणि आता आपण ज्या दुकानात चहा पिलो ना, त्याच्यासमोर एक गाडी लावली असेल, मोटरसायकल, ती घेऊन ये." मला काही समजत नव्हते. मी तेच केलं जे त्यांनी सांगितलं होतं. मी गाडी घेऊन आलो. बाबा गाडीवर बसले आणि त्या इसमाला म्हणाले, "गाडीत पेट्रोल आहे का?" तो म्हणाला, "आहे भरपूर." बाबा म्हणाले, "बरं ठीक आहे, येऊ का मग आता? बाकी करू काय आहे ते नंतर." एवढं बोलून मला म्हणाले, "चल." "अहो पण कुठे? घरी आणि कुठे? चल लवकर, आई वाट बघत असेन." मी गाडी चालवू लागलो. चालवत मी त्यांना म्हणालो, "बाबा, आपण चालत पण आलो असतो घरी. गाडी वगैरे कशाला मागितली?" बाबा म्हणाले, "मागितली नाही लेका, खरेदी केली म्हण." "अरे बाप रे, मग काय? नोकरीला लागशील आता. तुला यायला जायला गाडी लागल, वेळ वाचल तुझा. अजून काही काम होतील घरचे. आणि बी सेकंड आहे गाडी. नवीन घ्यायची माझी कुवत नाही पोरा, नाहीतर घेतली असती. तू दिलेल्या पैशाचीच आहे. काही अजून खर्च करावा लागेल. थोडं इंजिनचं काम आहे आणि एक हेडलाईट टाकून घेऊ. उजेड कमी पडतो आणि इंजिनचं काम झालं की पेट्रोलही कमी खाईल गाडी. बाकी चांगली आहे की." असंच आम्ही घरी आलो. आईने गाडीची पूजा केली. सगळं झालं आणि मग काय, सकाळी उठल्यावर जो मी गाडीला किक मारायचो आणि दिवसभर गावात फिरत असायचो एक मित्र सोबत. एक दिवस असंच एक बाजूच्या गावातून एक मित्र माझ्या गावात आला होता. रात्री त्याला उशीर झाला होता. तो म्हणाला, "उशीर झाला गड्या, आता वाहन पण मिळणार नाही गावात जायला." माझ्यासोबत सखाराम नावाचा एक मित्र होता आणि तिसरा तो. मी म्हणालो, "थांब मग आजची रात्र माझ्या घरी आणि उद्या जा सकाळी. वाटलं तर मी सोडतो." त्यावर तो म्हणाला, "नाही बाबा, सकाळी दूध वाटायला जावं लागतं, नाहीतर बा उगाच शिव्या देतो." सखाराम म्हणाला, "चल मग आपणच सोडू याला." "अरे तू बोलायच्या आधी मी निघालो असतो याला सोडायला, पण गाडीला हेडलाईट बरोबर नाही, उजेड बरोबर पडत नाही आणि पेट्रोल पण कमी आहे. 50 रुपयाचं टाकलं आहे." यावर तो सखाराम म्हणाला, "अरे माझ्या मोबाईलची लाईट लावतो कमी जास्तीला आणि 50च्या पेट्रोलमध्ये जाऊन येतो आपण. फक्त 5 किलोमीटरवर गाव आहे याचं. चल." एवढं टेन्शनमध्ये आहे तो. बघ जरा त्याच्याकडे. माझ्याकडे असती गाडी तर मी केव्हाच घेऊन गेलो असतो. मी नको नको म्हणत शेवट त्याला सोडायला होकार दिला आणि तो, मी व सखाराम तिघे त्याच्या गावी निघालो. वाटेत मी म्हणालो, "घाट मोकळा आहे रे, कोण येत जात नाहीये का या दिशेने?" तो म्हणाला, "अरे नाही,
कोण येत नाही रात्री 7च्या पुढून. मी म्हणालो, बघ ना, मला वाटलं वर्दळ असेल या रस्त्यावर, त्यामुळे जरा भीती पण वाटत होती. पण काही अडचण नाहीये आता, आरामात जाऊ आपण. त्यावर सखाराम म्हणाला, पण कसं काय कोणीच येत नाही या रस्त्यावर? कोणीतरी पाहिजे ना. कोणीच नाही. तो म्हणाला, अरे एकतर घाट आहे, जंगली प्राण्यांची भीती, बिबटे, लांडगे वगैरे फिरत असतात, त्यामुळे कोणी येत नाही. आणि वरून तो कुरेशी. जाऊ दे सोड. सखाराम म्हणाला, सुलेमान कुरेशी? तो म्हणाला, हो तोच, ज्याचे तुकडे करून फेकले होते या ठिकाणी. आहे तो अजून. खूप लोकांना दिसला आहे रात्री या वेळेला. त्याचमुळे खूप लोकांचा अपघात झाला. जिवंत हानी झाली नाही अजून, पण असे अपघात खूप झाले आहेत. हे ऐकून आम्ही जरा धास्तावलो होतो. एकतर आम्ही अर्धा तास पार झालो होतो. एक क्षण मनात आलं होतं की वापस जावं, पण त्याला सोडून तरी कसं जायचं? सखाराम आणि माझ्या मनात भीती बसली होती, कारण वातावरणही तसंच होतं. अगदी निर्मनुष्य रस्ता, आजूबाजूला घनदाट झाडी आणि अरुंद रस्त्याचा घाट. जाताना तर उतार होता, पण येताना चढ होता. आम्ही सगळे गप्प होतो. कोणी कोणालाही काहीच बोलत नव्हतं. मी गप गाडी चालवत होतो. जवळजवळ 9 वाजत आले होते. आम्ही त्याच्या गावाजवळ आलो होतो. पुढे पाऊलवाट होती. गाडी जाऊ शकत नव्हती, त्यामुळे तो तिथेच म्हणाला, मी इथून जातो. बरं झालं सोडलं, नाहीतर उद्या माझी पंचायत झाली असती बघ. जा, पण सावकाश जा. पण एवढं सावकाश जाऊ नका. तो मला म्हणाला, आजूबाजूला लक्ष देऊ नको. गाडी चालवताना समोर रस्त्यावर बघ. जा लवकर. चंद्राचा उजेड आहे तोपर्यंत. गेल्यावर फोन कर. आणि तो पुढे निघून गेला. आम्ही गाडी वापस फिरवली. सखाराम म्हणाला, माझी तर फाटली आहे लेका. चल चल लवकर. मी म्हणालो, घाबरू नको, जाऊ आपण. आम्ही वापस निघालो. दोघांच्या मनात भीती, त्यात गाडीला प्रकाश कमी, वाट नागमोडी आणि वरून चढ. गाडीत पेट्रोल कमी. गाडी कुठे बंद पडेल सांगू शकत नाही, कारण येतानाच गाडीने संकेत दिले होते की पेट्रोल कधीही संप होऊ शकतो. त्यामुळे येताना गाडी बंद करून आणली होती. उतार असल्याने गाडी आरामात खाली आली होती. तरीही मनात धास्ती होतीच. तेवढ्यात समोर एक टर्न होता आणि टर्न घेताना गाडीचा हलका प्रकाश ज्या ठिकाणी पडला त्या ठिकाणी असं काही होतं. ते बघून जणू आमची जागीच हवा टाईट झाली. गार हवेमध्ये दोघांना घाम फुटला. मी म्हणालो, सख्या, मोबाईलची बॅटरी बंद करा आणि दोन्ही हातांनी मला पकड. घट्ट पकडून बस आणि मागे बघू नकोस. त्यानेही तसंच केलं. तो म्हणाला, तू तेच बघितलं का जे मी बघितलं? कारण आम्हाला प्रकाशात एक धड नसलेलं शरीर दिसलं होतं. मी गाडी पूर्ण क्षमतेने पळवत होतो. जीव धोक्यात होता दोन्ही बाजूंनी, कारण थोडाही गाडी चालवताना चुकलो तर सरळ खाली धरीत आणि थांबलो तर काय होईल हे माहीत नव्हतं. तेवढ्यात आम्हा दोघांना समजले की कोणीतरी आमचा पाठलाग करत आहे आणि पुढच्याच क्षणी ते धड नसलेलं शरीर गाडीच्या सोबत धावत होतं. मी सख्याला म्हणालो, त्याच्याकडे पाहू नको, डोळे बंद कर. मी गाडीचा वेग अजून वाढवला आणि असंच एका शेवटच्या टर्नला मला त्याचं मुंडकं दिसलं आणि त्याला बघून माझ्या मनात चर झालं. जणू जीव बाहेर येतो की काय असं झालं होतं. ते माझ्या सोबतच धावत होतं आणि शेवटी मला एक भयानक आवाज ऐकू आला, ए थांब, मला पण घेऊन चल माझ्या गावात. आता मात्र मी कसलाही विचार न करता गाडी कशीही चालवू लागलो. न वळण बघितलं न खड्डा, तसंच चालवत होतो. आता ते शरीर दूर दूर जात होतं, कारण त्याची हद्द आम्ही पार केली होती. शेवटी एक मोठा कर्कश भयानक आवाज आला आणि मला गावाच्या बाहेरची ती चहाची टपरी दिसली. तेव्हा मी मोठ्याने हर हर महादेव असं म्हणालो व सखारामला डोळे उघडायला सांगितले. म्हणालो, डोळे उघड, गाव आलं. त्याने पण पाहिलं आणि म्हणाला, गाडी थांबव या टपरीवर. आम्ही थांबलो. सखाराम म्हणाला, वाचलो एकदाचे. मला तर वाटलं आहे शेवट आपला. त्यावर तो टपरीवाला म्हणाला, का, कुरेशी दिसला की काय? आम्ही दोघेही म्हणालो, हो न गड्या, बघ
बघ गाडीचं इंजिन, असल्या गारव्यात वाफा येत आहेत, बाहेर एवढी पळवली आहे गाडी. तो म्हणाला, हो की लेका, नशीब म्हणायचं तुमचं. मी म्हणालो, नाही तर काय, थोडक्यात वाचलो. हे 5 किलोमीटर आयुष्यभर लक्षात राहील माझ्या. दुसरा अनुभव, करकोटा, एक पौराणिक भीती. सन 1997 मध्ये रमाकांत सावकार यांचं घर. अगं लक्ष्मी, माझी तलवार कुठे आहे? उत्तर आले, तलवार नाही हो, सवत म्हणा. असं म्हणा की, लक्ष्मी तुझी सवत कुठे आहे? एक दिवस माझं कुंकू पणाला लावणारी अवदसा. त्यावर रमाकांत म्हणाले, कुंकू पणाला लावणार नाही तर वाचवणार, आणि ती दरवेळी वाचवतेही. उत्तर आले, अहो किती दिवस अजून? त्या इंग्रज लोकांकडे बंदुकी आहेत, तिच्यासमोर तुमची ही तलवार काय करणार आहे? रमाकांत म्हणाले, एक घाव 2 तुकडे, अजून काय? त्यांची मंडळी अजून काही बोलणार. यावर रमाकांतांनी जरा कडक व्यवहारातच घेतलं. म्हणाले, पुरे झालं आता, मर्यादा असते कुठेतरी. आज यावेळी बायका घरादारातून उचलून नेतात. नशीब तुमचं. आमचा एवढा तरी दरारा आहे की कोणी घरापर्यंत येण्याची हिंमत करत नाही. मी या विषयावर जास्त ऐकून घेणार नाही. आपल्या पुढच्या पिढीसाठी या उठावामध्ये सामील झालो आहे, कारण आपल्या नशिबात नाही तर येणारी पिढी तरी स्वतंत्रात जगेल. एवढं बोलून रमाकांत घराच्या बाहेर आले. चावडीवर येताच सोबती असलेली बाकी मित्र म्हणाली, काय पैलवान, आज परत घरात महाभारत? त्यावर रमाकांत म्हणाले, नशीबच कसं लिहिलं आहे काय माहीत, तिकडे ते इंग्रज, इकडेही, कंटाळा आला आहे. त्यावर एक सोबती म्हणाला, काळजी असते, आणि तसंही जीव टांगणीला आहेच ना, आहे की नाही? त्यांनी होकार दिला. यावर सोबती म्हणाला, आणि मग लक्ष्मी बोलती ती खरं पण आहे, एक बघितलं तर. यावर रमाकांत म्हणाले, मग इथे का थांबला? जा घरी, झोप जाऊन, कशाला फिरतो माझ्यासोबत? यावर दुसरा सोबती म्हणाला, अरे जाऊ दे रमा. यावर रमाकांत म्हणले, अरे हा बघ ना कसं बोलतो, आपण त्यांच्या रोज रात्री मुळावर बसतो ना, म्हणून ते इंग्रज कधी आपल्या वस्तीकडे येत नाहीत, नाहीतर कित्येक वस्त्या तर अशाच जाळल्या आहेत त्यांनी. सोबती म्हणाला, बरं आज कुठे स्वारी? रमाकांत म्हणाले, दुर्जन खाडीमधला गुप्त शस्त्रखाना. त्यांनी तळघरामध्ये एक मोठी खोली केली आहे आणि पहाराही कमी आहे, आणि ऐकण्यात आलं की जरी मनुष्य आवाज त्या ठिकाणी आला तरी ते जास्त गंभीरपणे घेत नाहीत, जोपर्यंत ते स्वतः डोळ्यांनी खात्री करून घेत नाहीत. याचा आपल्याला फायदा होईल. यावर एक सोबती म्हणाला, रमाकांत, आपण दरवेळी धन सोनं याच्यावर हल्ला करतो, शस्त्र तर आहेत आपल्याकडे, मग त्या ठिकाणी का जायचं? रमाकांत म्हणाले, ही तलवार घेऊन तू त्यांना मारणार, अरे त्यांचा निशाणा चुकला तर तुला वार करण्याचा वेळ मिळतो, नाहीतर एक गोळी लागली तर हिशोब झालाच म्हणून समज तुझा. अरे आज मंडळी म्हणाली की बंदुकीसमोर तुमची तलवार काय करणार? मी ते हसण्यावरी नेलं, पण तिचं बोलणं आणि तर्क खरं आहे. यामुळे आपणही बंदुकी वापरायच्या, त्यांची शस्त्रे वापरायची, आणि त्यांनाच सळो का पळो करून सोडायचं. हे सगळं बोलणं त्यांचं चाललं होतं. त्यात एक सोबती म्हणाला, रमाकांत, अरे मी काय म्हणत होतो, तो जरा वेगळा होता, त्याला एवढं कोणी महत्त्व देत नव्हते. त्याच्या बोलण्याकडे कोणीही कधीही लक्ष देत नव्हते, कारण एक दिवशी त्याने चुकीची माहिती सांगून सगळ्यांचा जीव धोक्यात टाकला होता. त्यामुळे त्याच्या कुठल्याही वक्तव्यावर कोणीही लवकर विश्वास ठेवत नव्हते. त्यामुळे तो फक्त एवढंच म्हणाला, रमाकांत, मी काय म्हणत होतो, जाऊ दे सोड, कधी जायचं आहे? रमाकांत म्हणाला, अजून एक घटिका झाल्यानंतर निघायचं आहे आपल्याला. सगळ्यांनी होकार दिला. एक घटिका झाल्यानंतर सगळे निघाले. भयान रात्र. एक सोबती मशाल घेऊन पुढे, त्या पाठीमागे हे सगळे. झाडाझुडपातून वाट काढत स्वारी पुढे चालत होती. रात्र किडे किरकिर करत होते. काजवे त्या अंधारात सुंदर प्रकाश पाडत होते. काही वेळा सगळे ते दुर्जन खाडीच्या खोऱ्यात आले. रमाकांत म्हणाले, थांबा आता, नीट ऐका, प्रत्येकाने आपले काम चोख पार पाडा. दोघे आधी जाऊन बघून या, कुठल्या बाजूला पहारा आहे, गस्त किती वेळाने होते, कोण कुठे थांबले आहे, आणि एकूण लोक किती आहेत. आधी समोरच्या लोकांना ताब्यात घेऊ,
जर त्यांना बघून बाकी घाबरले तर त्यांना बांधून सगळी शस्त्र सोबत घेऊन जाऊ, आणि जर नाही ऐकले त्यांनी तर एकेकाला कापून काढू. काही पावलावर ते ठिकाण आहे. ठरल्याप्रमाणे दोघेजण पुढे गेले आणि हे बाकी लोक मागे त्यांची वाट बघत थांबले. काही वेळाने ते दोघेजण वापस आले. रमाकांत त्याला म्हणाला, काय परिस्थिती आहे, किती लोक आहेत? ते म्हणाले, कोणीच नाही. रमाकांत म्हणाले, कसं शक्य आहे? एवढा मोठा शस्त्रसाठा, त्याला एकही व्यक्ती राखण्यास ठेवला नाही. तू नक्की बोलत आहे ना? ते दोघे म्हणाले, अरे हो रमा, कोणीच नाही आहे. न पहारा, कसलीही गस्त नाही, कुठल्याही मनुष्य नाही. रमाकांत म्हणाले, देव आहे आपल्या पाठीशी, चला तर मग. बाकी सोबती म्हणाले, थांब रमा, काहीतरी गडबड आहे या ठिकाणी. मनुष्यबळ नाही याचा अर्थ असा तर निघत नाही ना की त्यांनी सापळा रचला असावा. रमाकांत म्हणाला, योजना आज काही वेळापूर्वी बनली आहे, याचं कोणालाही माहीत नाही. घाबरण्याचे कारण नाही असं मला वाटतं. ते दोघेही म्हणाले, आम्हाला काही जोखीम वाटत नाही. एवढ्यात तो सोबती म्हणाला, रमाकांत, मला काहीतरी बोलायचं आहे. यावर कंटाळून रमाकांत म्हणले, आता तुला काय बोलायचं आहे बाबा? हे ऐकून मात्र तो सोबती म्हणाला, हे असं चालणार असेल तर मी निघालो माघारी. तो अत्यंत चिडला होता. म्हणाला, माझ्याकडून एकदा चुकी झाली याचा अर्थ असा होत नाही की मी मूर्ख आहे. माझं तुम्हाला ऐकावं लागेल, नाहीतर जीवास मुकाल. आज मला आभास होत आहे त्याचा. आजूबाजूला आहे, तो ऐकतोय सगळं. नजर आहे त्याची आपल्यावर. रमाकांत म्हणाले, कोणाची नजर? कोण ऐकते आपल्याला? म्हटले नाही दोघे, कोण नाहीये त्या ठिकाणी. यावर तो म्हणाला, रमाकांत, तुला कळत नाहीये. आठव, आपण लहान होतो तेव्हा गुरुकुलमध्ये आपल्याला एका पौराणिक दानवाबद्दल सांगितलं होतं, आठव? रमाकांत म्हणाला, अरे पण तो जीव विलुप्त झाला आहे, काहीही बरळू नको. यावर तो म्हणाला, नाही, तो जीव अस्तित्वात आहे. त्यामुळे एवढा मोठा शस्त्र भंडार कोणी असंच वाऱ्यावर सोडून जात नाही. यामध्ये दुसरा व्यक्ती म्हणाला, अरे तुम्ही दोघे का भांडत आहात? कुठला जीव? काय नेमकं झालं काय आहे? रमाकांत म्हणाला, आम्ही लहान होतो तेव्हा आम्हाला एका दानवाबद्दल सांगितलं आहे. करकोटा असं नाव आहे त्याचं. दिसायला अगदी जणू श्वान, पण आकार सामान्य श्वानपेक्षा 2 पट मोठा. या जीवामध्ये वेगवेगळे आवाज काढण्याची क्षमता असते. खूप जुना प्राणी आहे म्हणे. अगदी महाभारत काळापासून हे प्राणी अशाच ठिकाणी राहतात. रात्री यांना दिसत नाही, पण वास घेऊन आपल्याला शोधू शकतात. हे आक्रमक तेव्हाच होतात जेव्हा त्यांच्या निवाऱ्याजवळ कोणी जाईल. जर नर मादा सोबत राहत असतील, अजून भीती आहे. हे ऐकून तो व्यक्ती आणि बाकी लोकही घाबरले. रमाकांत म्हणाला, हा बोलतोय त्यातही खरेपण आहे. या ठिकाणी कोणीच नाही, एकही इंग्रज नाही, म्हणजे तो त्याच ठिकाणी राहत असेल. यावर बाकी म्हणाले, मग आता काय करायचं? रमाकांत म्हणाला, वापस जायचं, कारण याच्या हाती लागलो तर एक क्षणही लागणार नाही आपल्याला देवाघरी जायला. यावर एक जण म्हणाला, छे छे, काही काय? महाभारत काळापासून काही काय बोलतोय रमा? रमाकांत यावर म्हणाला, जर अश्वत्थामा जिवंत आहे तर हा प्राणी सुद्धा राहू शकतो. यावर तो म्हणाला, अश्वत्थामा श्राप भोगतोय. हा प्राणी जो कोणी आहे, हा प्राणी खरंच अस्तित्वात आहे, याचं काय प्रमाण आहे? इतक्यात एक भयानक गुरगुरण्याचा आवाज आला आणि रमाकांतच्या अगदी पाठीमागून एक आवाज आला, हो, हे खरं आहे. सगळे बघून थक्क झाले, थरथर कापू लागले. रमाकांतही घामाघूम झाला, कारण समोर तो उभा होता आणि तो हुबेहूब माणसाप्रमाणे बोलत होता. कोणाला काय करावे काही कळत नव्हते. तेवढ्यात त्याचा आवाज आला, निघून जा इथून, जोपर्यंत चंद्रप्रकाश आहे. जर चंद्र लपला तर तुमचा जीवन सूर्य कायमचा मावळेल. एवढ्यात रमाकांत म्हणाला, लवकरात लवकर हे ठिकाण सोडा आणि पळ काढा. हे ऐकून सगळे पळू लागले. सैरवैर होऊन सगळे पळू लागले. चंद्राचा प्रकाश काही वेळातच संपणार होता. समोर वाट कशी आहे न बघता सगळे पळत होते. काही वेळात हे सगळे गावाजवळ पोहोचले. रमाकांतला सगळे विचारू लागले, तो एवढा भयानक दिसत होता, पण त्याने आपल्याला काही केले नाही का?
आणि चंद्रप्रकाश व तो काय रहस्य आहे? रमाकांत म्हणाला. आणखी एक गोष्ट जी मी पण विसरलो होतो, ती म्हणजे एकदा चंद्रप्रकाश संपला तर त्याचे रूपांतर असुर राशीमध्ये होते आणि मग तो समोर जे कोणी येईल त्याला स्वतःचा आहार बनवतो. हे सर्व ऐकताच सगळे देवाचं नाव घेत प्रार्थना करू लागले, आभार मानू लागले. पण आतली गोष्ट फक्त रमाकांत आणि त्या सोबतीलाच माहीत होती. खरं तर एकदा का त्या दानवास समोर बघितले आणि जरी त्याने तुम्हाला इजा नाही पोहोचवली तरीही तुमची मृत्यू काही दिवसांनी होणार हे निश्चित.